नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण माढा भरती त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे, जीके हा असा विषय आपण कितीही वाचला तरी याचा सिलेबस लवकर कव्हर होत नाही। त्यासाठी तुम्हाला जीकेची काही जास्तीत जास्त प्रॅक्टिसच करावी लागते, तेव्हा तुम्ही जीकेला चांगले मार्क मिळवू शकता। आणि जीके मध्ये चांगले मार्क आले तरच तुमचं मेरिट मध्ये काम होऊ शकतं किंवा तुम्ही मेरिट मध्ये येऊ शकता। म्हणजे तुम्हाला जीकेच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे। मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पाहूया आपण। पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, पुढीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय केलंय, एका बाजूला राज्य दिलेत आणि त्याच्या समोर त्याची राजधानी दिली आणि विचारले आपल्याला कोणती जोडी चुकीची आहे। अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आलेले आहेत। राज्य दिलेलं असतं आणि समोर त्याची राजधानी दिलेली असते किंवा सरळ सरळ एखाद्या राज्याची राजधानी विचारलेली असते। मग या ठिकाणी आपल्याला पहा, पहिलं काय दिलं आपल्याला, एक नंबरला नागालँड आणि समोर त्याची राजधानी दिली कोहिमा। त्यानंतर दोन नंबरचं राज्य दिलं आपल्याला अरुणाचल प्रदेश आणि त्याची राजधानी दिली शिलाँग। त्यानंतर आपल्याला तिसरं राज्य दिलंय त्रिपुरा आणि त्याची राजधानी दिली आगरतळा। चौथं राज्य दिलंय मणिपूर आणि त्याची राजधानी दिली इम्फाळ। आता लक्षात घ्या, आपल्याला इथं काय करायचंय, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे पहा, तर पर्याय क्रमांक 2 ही अरुणाचल प्रदेश शिलाँग ही जोडी काय आहे, चुकीची जोडी आहे। मग लक्षात ठेवा, नागालँडची राजधानी काय आहे, कोहिमा आहे। खूप वेळेस प्रश्न येतो, इकडल्या हे जे सेवन सिस्टरचे जे राज्य आहेत यांच्या राजधानीवरती खूप वेळेस प्रश्न येतो। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, याचा जास्तीत जास्त सराव करायचा किंवा ह्या राजधान्या सर्व पाठ करून टाकायच्या। त्रिपुराची राजधानी काय, आगरतळा आहे। मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे। मग आता लक्षात घ्या, ही शिलाँग कशाची राजधानी आहे, तर मेघालय राज्याची राजधानी आहे। पहा, मेघालयची राजधानी काय आहे, शिलाँग आहे। मग अरुणाचल प्रदेशची राजधानी काय, तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे पहा इटानगर। इटानगर ही काय आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे। त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे जे इतर राज्य आहेत त्यांच्या राजधान्या सुद्धा तुम्हाला काय करायच्या आहेत मित्रांनो, पाठ करायच्या आहेत। जर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर सर्व राज्याच्या राजधान्या तुम्हाला पाठच करावा लागतील। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशला लागून नाही। या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत पहा, मेघालय, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम हे आपल्याला ऑप्शन दिलेत। मग यापैकी पहा, मणिपूर या राज्याची जी सीमा आहे ही बांगलादेशाला लागत नाही। मग लक्षात ठेवा, बांगलादेशला किती राज्याची सीमा लागते, तर बांगलादेशला एकूण 5 राज्याची सीमा लागते। मग ते 5 राज्य कोणकोणते आहेत, मेघालय आहे पहा, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, त्याचबरोबर त्रिपुरा आहे। त्रिपुरा आणि मिझोराम, त्रिपुरा आणि मिझोराम या 5 राज्याची सीमा काय होते, बांगलादेशला लागते। बांगलादेशला काय होते पहा, भारताची सर्वात जास्त सीमारेषा जी आहे, भारताची सर्वात जास्त सीमारेषा कोणत्या देशाला लागते असा जरी प्रश्न आला तरी त्याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला, बांगलादेशच लिहायचं आहे। कारण सर्वात जास्त सीमारेषा काय होती, बांगलादेशला लागते। जवळपास 27%, हा आकडा पण लक्षात ठेवा, भारताची 27% सीमारेषा काय होते, बांगलादेशला लागून आहे। आणि किती राज्याची सीमा लागून आहे, तर एकूण 5 राज्यामध्ये। ते 5 राज्य कोणते, मेघालय, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि मिझोराम। पुढचा प्रश्न पाहूया आपण। पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, जम्मू काश्मीर मध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी फक्त जम्मू काश्मीर मध्ये विचारलेले आहे। म्हणजे आपल्याला संपूर्ण हिमालयाची पाहण्याची गरज नाही। आपल्याला विचारलेले आहे जम्मू काश्मीरच्या उत्तरेला काराकोरम पर्वतरांग आहे, तर मग दक्षिणेला खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे। आणि या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेत पहा, जास्कर, लडाख, पतकोई आणि पीर पंजाल। तर यापैकी दक्षिणेला म्हणजे सर्वात दक्षिणेला काय, पीर पंजाल ही रांग आहे। लक्षात असू द्या,
ह्याचा जास्कर, लडाख, पीर पांजाल, काराकोरम या सर्व हिमालय पर्वतातील उपरांग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे या ठिकाणी आपला. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. मग अन्नाईमुडी हे काय पहा, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. मग पश्चिम घाटात या अन्नाईमुडी शिखराची उंची किती आहे? तर ती आहे पहा 2695 मीटर. 2695 मीटर हे काय पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. त्याचबरोबर जर या ठिकाणी प्रश्न आला की अन्नाईमुडी शिखर हे कोणत्या राज्यात येतं, तर हे पण लक्षात असू द्या, हे केरळ राज्यामध्ये येतं. हे काय होतं? केरळ राज्यामध्ये होतं. त्यानंतर या ठिकाणी तर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे? कळसुबाई हे काय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? असाही प्रश्न खूप वेळेस येतो. तर ते काय? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच नगर जिल्ह्यामध्ये आहे. नगर आणि नाशिकच्या बाउंड्रीवरती आहे, परंतु त्याचा बराचसा भाग काय पुस्तकामध्ये काय नगर जिल्ह्यामध्ये आहे. अशाच उल्लेख असल्यामुळे परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय? नगर जिल्हा लिहायचं आहे. त्याचबरोबर जर प्रश्न असा आला की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मुद्दाम घेतलाय मी, कारण याच्या अगोदरही हा प्रश्न आपण घेतला होता की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. याचं उत्तर मी K2 दिलं होतं. तर त्यानंतर मला बऱ्याच मुलांनी कमेंट्स केल्या, सर हे K2 पाकव्याप्त काश्मीर आहे. पण लक्षात घ्या, पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे हा भारताचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे हा प्रदेश जरी आज पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी हा भाग काय भारताचाच आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही प्रश्न आला तरी याचं बरोबर उत्तर काय? K2 हेच बरोबर उत्तर आहे. कारण K2 हेच भारतातील काय सर्वात उंच शिखर आहे. स्वतः MPSCने सुद्धा प्रश्न विचारला होता आणि MPSC आयोगाने सुद्धा याचं उत्तर काय दिलेलं आहे? K2च दिलेलं आहे. म्हणजे काही पुस्तकामध्ये ते ऍड केलंय पहा की कांचनजंगा किंवा कांचनगंगा हे जे सिक्कीम मधील शिखर आहे हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे असं म्हणणं आहे त्यांचं. का? तर हे K2 काय आहे? पाकव्याप्त काश्मीरमध्ये. पण पाकव्याप्त काश्मीर हा भाग कोणाचा आहे? भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या नकाशामध्ये हा भाग भारताचाच दाखवला जातो आणि तो भारताचाच आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, याचं उत्तर कधीही K2 हेच लिहा. जर तुम्ही कांचनजंगा लिहिताल किंवा कांचनगंगा लिहिताल तर तुमचा मार्क परीक्षेमध्ये काय होणार आहे? नक्की जाईल. मग लक्षात असू द्या, भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? K2 आहे. याची उंची किती आहे हेही विचारलं तर लक्षात असू द्या, 8611 मीटर आहे पहा. 8611 मीटर. आणि जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आता हे तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई ही कोणत्या वर्षी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग प्लासीची लढाई कधी झाली होती? 1757 ला झाली होती पहा. या ठिकाणी तारीख पण बऱ्याच वेळेस विचारली जाते, 23 जून 1757 ला. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती असाही प्रश्न खूप वेळेस येतो. मग कोणामध्ये झाली होती? बंगालचा नवाब सिराजउद्दौला, बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये काय झाली होती? प्लासीची लढाई झाली होती पहा. याच्यामध्ये इंग्रज काय झाले होते? विजयी झाले होते. कारण सिराजउद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर, हे नाव पण लक्षात ठेवा, मीर जाफर, ज्याला नंतर बांगलादेशच्या या प्लासीच्या युद्धानंतर काय करण्यात आलं होतं? बंगालचा नवाब बनवण्यात आलं होतं. या मीर जाफरने या ठिकाणी काय केली होती? सिराजउद्दौलाशी गद्दारी केली होती. त्याने इंग्रजाशी संधान बांधलं होतं. त्यामुळे या लढाईत काय झाला? सिराजउद्दौलाचा पराभव झाला आणि बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांना शिरकाव करण्यास चान्स मिळाला. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली? या ठिकाणी ऑप्शन दिलेत, रशिया, चीन, क्युबा आणि व्हिएतनाम. तर यापैकी रशिया देशामध्ये जगातील पहिली साम्यवादी क्रांती झाली होती. आणि ही क्रांती कधी झाली होती असाही प्रश्न येतो. तर ती झाली होती पहा 1917 साली. प्रथम महायुद्ध चालू असतानाच ही क्रांती झाली होती.
पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. नील आर्मस्ट्रॉंग व एडविन आल्ड्रिन पुढीलपैकी कोणत्या यानातून चंद्रावर गेले होते? आता आपल्याला माहिती आहे चंद्रावरती पहिलं पाऊल टाकणारा माणूस कोण असं लक्षात असं विचारलं की आपल्या डोळ्यासमोर नील आर्मस्ट्रॉंग हे नाव उभा राहतं. पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की ते चंद्रावरती कोणत्या यानातून गेले होते? तर ते गेले होते पहा अपोलो 11 या यानामधून गेले होते. आणि हे कधी गेले होते पहा, तर ते गेले होते पहा जुलै 1969 साली. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती कधी गेले, तर ते कधी गेले होते? जुलै 1969 साली. आणि हे पण लक्षात ठेवा चंद्रावरती दुसरं पाऊल ठेवणारे व्यक्ती कोण, असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचंय एडविन आल्ड्रिन. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. पुढीलपैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा. आइन्स्टाईन, निल्स बोर, रुदरफोर्ड आणि थॉमस एडिसन. तर यापैकी पहा रुदरफोर्ड यांना काय म्हटलं जातं? अणुशक्तीचे जनक असं म्हटलं जातं. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न शक्यतो तर जनक प्रत्येक गोष्टीचे किंवा अनेक विषयाचे जनक आहेत आणि हे जनक शक्यतो परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचं आपण व्हिडिओ टाकल्याबरोबर त्याचं जर नोटिफिकेशन यावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा आपण टाकलेला व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला भेटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. मग काय करा पहा, आपल्या चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यासमोरील बेल आयकॉन दाबून ऑल वरती क्लिक करा. त्याचबरोबर आपण जी ही माडा परीक्षेसाठी आणि भूमी अभिलेख परीक्षेसाठी ही जी टेस्ट सिरीज सुरू केली आहे, आपण दररोज एक अशा प्रकारचा प्रश्नसंच घेत असतो आणि त्यातील प्रश्नाची उत्तरही विश्लेषणासह पाहत असतो. मग तुम्हाला ही व्हिडिओ किंवा ही माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे सुद्धा काय करा, तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा. चांगली वाटत असेल तर तसं सांगा, खराब वाटत असेल तर ते सुद्धा सांगा, कारण आपल्याला काय होईल त्याच्यामध्ये बदल करता येईल. जर तुम्हाला समजत नसेल तर तसंही सांगा आणि प्रश्न हे फायद्याचे वाटत असतील तर तसं पण सांगा, पण कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल. प्रश्न तसा पाहिला तर अतिशय सोपा आहे आणि तसा पाहिला तर खूप अवघड पण आहे. हा प्रश्न MPSCने सुद्धा जशाचा तसा परीक्षेमध्ये विचारला होता. मग 1 किलोवॅट तास म्हणजे किती जूल? तर 3.6 गुणिले 10⁶ जूल. फक्त या ठिकाणी MPSCने काय केलं होतं, पर्याय दिला होता 36 गुणिले 10⁵ म्हणजे 3.6 आणि 36 गुणिले 10⁵ आणि 3.6 गुणिले 10⁶ हे काय एकच आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, आपल्या वीज बिलावरती जे युनिट असतं म्हणजे व्यावहारिक वापरामध्ये आपण जे युनिटी शब्द वापरतो तर तो कशाला म्हणतात, तर यालाच म्हणतात. म्हणजे जर प्रश्न जर आला 1 युनिट बरोबर किती, तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय लिहायचंय 3.6 गुणिले 10⁶ जूल. लक्षात येतंय? पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. दूरदृष्टीचा दोष असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. या ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, दूरदृष्टीचा दोष असणाऱ्याला विचारलंय. मग ज्याला दूरदृष्टीचा दोष आहे त्यांना बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. पहा, बहिर्वक्र भिंगाचा म्हणजेच धनशक्तीचा चष्मा वापरावा लागतो. पहा, धनशक्ती. त्यानंतर पहा, लक्षात असू द्या, ज्यांना निकटदृष्टीचा दोष आहे त्यांना अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. अंतर्वक्र भिंगाचा. आणि त्याची शक्ती ही काय असते, ऋण शक्ती असते, म्हणजे तो मायनस मध्ये असतो आणि बहिर्वक्र हा काय असतो, प्लस मध्ये असतो. लक्षात आलं? दूरदृष्टीचा दोष आणि निकटदृष्टीचा दोष. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे. तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किलोमीटर आहे.
लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 3214 किलोमीटर आहे. मग त्याचबरोबर इथं असाही प्रश्न येऊ शकतो की भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ज्या ठिकाणी इथं आपल्याला काय विचारलं होतं? दक्षिणोत्तर विचारलंय, मग पूर्व पश्चिम पण विचारू शकतात. तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933 किलोमीटर आहे. लक्षात घ्या, पूर्व पश्चिम लांबी किती आहे भारताची? 2933. आणि दक्षिणोत्तर किती आहे? 3214 किलोमीटर. त्याचबरोबर इथं दुसरा असा प्रश्न विचारला जातो की भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? काय विचारलं जातं? भारताला किती किमी लांबीची भूसीमा लाभलेली आहे? तर भारताला 15,200 किमीची काय भूसीमा लाभलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं दुसरा असा प्रश्न येतो आणखीन की भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? पहा, मग एकूण किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर तो 7,517 किलोमीटर. या ठिकाणी पहा 7,516.5 आहे, परंतु त्याचा उल्लेख MPSCने काय 7,517 असाच केलेला आहे. त्याच्यामुळे हे जरी ऑप्शन असेल तरी हे बरोबर आहे आणि हे जरी असेल तरी हेही बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, 7,517 किमी लांबीचा काय भारताला सागरी किनारा लाभलेला आहे. भारताची भूसीमा एकूण किती आहे? 15,200 किलोमीटर आहे. याच्यापैकी सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? हे आपण सुरुवातीलाच पाहिलं, ती बांगलादेशाला लागलेली आहे पहा सर्वात जास्त. आणि सर्वात कमी कोणत्या देशाला लागलेली आहे? तर ती अफगाणिस्तान देशाला सर्वात कमी सीमा लाभलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर इथं तुम्हाला महाराष्ट्राची लांबी विचारलं, महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी विचारलं, तर ते किती लिहायची? 700 किलोमीटर लिहायची पहा, 700 किमी. आणि जर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली, पूर्व पश्चिम, तर ती किती लिहायची? 800 किमी. त्याचबरोबर महाराष्ट्राला किती सागरी किनारा लाभलेला आहे हे जर विचारलं तर ते लिहायचंय 720 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 12 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी कोणती असं विचारलेलं आहे. या ठिकाणी जोड्या दिल्यात पहा. पहिली जोडी दिली वराडची बरीदशाही, दुसरी दिली गोवळकोंड्याची कुतुबशाही, तिसरी दिली विजापूरची आदिलशाही आणि चौथी दिली अहमदनगरची निजामशाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? ज्यावेळेस बहमनी राज्याच्या 5 शाहीमध्ये किंवा 5 शाखामध्ये तुकडे झाले होते, त्याच्यानंतर ज्या शाही अस्तित्वात आल्या होत्या त्याच्या जोड्या आपल्याला जोडलेले आहे आणि आपल्याला याच्यातील चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली आहे. मग आपल्याला जी पहिली जोडी दिलेली आहे पहा, वराडची बरीदशाही, हीच जोडी काय? चुकीची जोडी आहे पहा. मग वराडची कोणती शाही होती पहा? ही जर चुकीची जोडी असेल तर मग वराडची कोणती शाही होती? तर वराडची इमादशाही होती पहा, वराडची इमादशाही. लक्षात ठेवा, या ठिकाणी या जे शाही आहेत याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. बहमनी राज्याचे जे 5 शकले झाले होते त्याच्यापैकी पहा वराडची इमादशाही होती. मग दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की बरीदशाही कुठली होती? तर बरीदशाही ही काय होती? बिदरची होती. त्याचबरोबर लक्षात ठेवा, विजापूरची आदिलशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती आणि अहमदनगरची निजामशाही होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे आपला? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? पंचशील करारावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? तर ते 2 देश आहेत पहा, भारत व चीन आहेत. आणि भारत व चीन या करारावरती कधी सह्या केल्या होत्या हे पण लक्षात ठेवा, 1954 मध्ये सह्या केल्या होत्या. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, आपण भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे पहा. भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये आपण तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये एकूण 20 म्हणजे एकूण 10 टेस्ट सिरीज देणार आहोत आणि 10 टेस्ट सिरीज या काय असणार आहेत? फ्री असणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण तुम्हाला एकूण 20 टेस्ट सिरीज देणार आहोत आणि प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये काय आहेत? तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित एकूण 100 प्रश्न असणार आहेत. ज्या प्रकारे तुमचा सिलेबस आहे त्यानुसार या टेस्ट सिरीज आहेत. म्हणजे पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित असणारी ही टेस्ट सिरीज आहे. आता ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे? आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे 9689 14 16 30 याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? 100 रुपये फोनपे किंवा गुगल पेला पेड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट
आपला या जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला सेंड करायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आता अतिशय महत्त्वाचं आहे, हे जे दिन आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण अशा दिनावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर राष्ट्रीय संरक्षण दिन हा काय आहे, 3 मार्च रोजी असतो. लक्षात असू द्या, राष्ट्रीय संरक्षण दिन 3 मार्च. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेत, एका बाजूला धबधबे दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज्य दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलंय त्यांची चुकीची जोडी ओळखा. मग पर्याय पहिला पाहूया आपण. काय पहा, दूधसागर धबधबा गोवा, त्यानंतर दुसरा काय चित्रकूट धबधबा छत्तीसगड, शिवसमुद्रम धबधबा तामिळनाडू आणि पुनासा धबधबा राजस्थान. तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. मग यापैकी चुकीची जोडी ही आपली पर्याय क्रमांक 3 ही काय आपली चुकीची जोडी आहे पहा. कारण शिवसमुद्रम हा जो धबधबा आहे हा कोणत्या राज्यात आहे, तर हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, या धबधब्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या राज्यात आहे, तर तो कर्नाटक राज्यात आहे. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे, गोवा राज्यामध्ये आहे. चित्रकूट धबधबा छत्तीसगडमध्ये आहे आणि पुनासा धबधबा हा काय राजस्थानमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेले पहा, पुढे दिलेल्या जलसिंचन प्रकल्प व राज्याच्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी काय झालंय, आपलं या ठिकाणी मध्ये पेज कट झाले पहा, त्याच्यामुळे आपल्याला 2 पर्याय वरती दिसत आहेत आणि 2 पर्याय हे काय होत आहेत, खाली दिसत आहेत पहा. मग या ठिकाणी आपण पहिला पर्याय पाहूया पहा, काय तिहरी प्रकल्प उत्तराखंड. आता आपल्याला चुकीची जोडी ओळखायची हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपल्याला दुसरे रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश, मयुराक्षी प्रकल्प पश्चिम बंगाल आणि भद्रा प्रकल्प कर्नाटक. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले पहा, आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे पहा. मग यात चुकीची जोडी कोणती आहे, रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश ही जोडी काय आहे, चुकीची आहे. कारण रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो उत्तर प्रदेश राज्यातील जलसिंचन प्रकल्प आहे. लक्षात येतंय, रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, खूप महत्त्वाचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे ते सर्व जलसिंचन प्रकल्प आणि याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये मध्य प्रदेश दिलं होतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर असणार आहे. आता त्यासोबत लक्षात ठेवा, तिहरी प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे. आणि तिहरी डॅम किंवा तिहरी प्रकल्प हा भारतातील सर्वात उंचावरील किंवा सर्वात उंच प्रकल्प आहे. त्यामुळे मोस्टली हा प्रकल्प नक्की लक्षात ठेवा, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. त्याचबरोबर मयुराक्षी प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे, पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. आणि भद्रा प्रकल्प हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. हे सुद्धा काय करा, लक्षामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17, न्यूमूर हे बेट खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील विवाद विषय गणला जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय, न्यूमूर हे जे बेट आहे याच्यावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद चालू आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, न्यूमूर बेटावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद चालू आहे. तर ते 2 देश आहेत पहा, भारत बांगलादेश. भारत बांगलादेशमध्ये काय न्यूमूर या बेटावरून वाद चालू आहे. मग न्यूमूर हे बेट कोणत्या समुद्रामध्ये असणार आहे, तर ते बंगालचा जो उपसागर आहे, बंगालचा उपसागर याच्यामध्ये काय ते न्यूमूर हे बेट आहे. लक्षात असू द्या, एमपीएससीने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे माढा परीक्षेसाठी आणि भूमी अभिलेखसाठी हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मग लक्षात असू द्या, न्यूमूर हे बेट बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि त्याच्यावरून कोणत्या 2 देशांमध्ये वाद आहे, तर तो भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे. पुढीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही. आता या ठिकाणी शेवटी लक्षात आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता रोग विषाणूपासून होत नाही. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, एडस, हिवताप, कांचण्या आणि पोलिओ.
तर यापैकी पहा हिवताप हा रोग काय विषाणूपासून होत नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हिवताप, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। मग विषाणूपासून होणारे रोग लक्षात ठेवा पहा, एडस हा रोग विषाणूपासून होतो, कांजण्या हा सुद्धा विषाणूपासून होतो आणि पोलिओ हा रोग सुद्धा काय विषाणूपासून होतो, म्हणजेच व्हायरस पासून होतो। पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा, प्रश्न क्रमांक 19 आहे, सेतू समुद्रम प्रकल्पांतर्गत डॅश डॅश दरम्यान कालवा खोदला जाणार आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सेतू समुद्रम प्रकल्पांतर्गत मन्नारची आखा ते पालकची सामुद्रधुनी यांच्या दरम्यान काय कालवा खोदला जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, प्रश्न क्रमांक 20 आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती। आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला होता, तर तो पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला होता। म्हणजे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती, तर त्या ठिकाणी लक्षात असू द्या विजय नहाटा समिती ही काय करण्यात आली होती, ठाणे जिल्ह्याच्या विभाजनासाठी निर्माण करण्यात आली होती। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय की पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली। पहा पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील काही 36वा जिल्हा आहे आणि सर्वात शेवटी निर्मिती झालेला जिल्हा आहे। मग याची निर्मिती कधी झाली हे तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे पहा, जेणेकरून मला कळेल की आपण शिकवलेलं तुम्हाला किती लक्षात राहतंय। कारण आपण पालघर जिल्ह्यावरती परवा दिवसच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे। ओके, त्याचबरोबर पहा एक छोटीशी सूचना आहे, आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जी म्हाडाची परीक्षेसाठी जी टेस्ट सिरीज सुरू केली होती, ही टेस्ट सिरीज काय अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि त्यासोबत तिची आन्सर की सुद्धा असणार आहे पाहतो माझ्याकडे। मग या टेस्ट सिरीजमध्ये आपण एकूण काय केले आहेत, तर एकूण 10 क्वेश्चन पेपर असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा काय क्वेश्चन पेपर काय 200 मार्काचा असणार आहे, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 200 प्रश्न असणार आहेत। आता यामध्ये जे 200 प्रश्न असणार आहेत हे आपल्या म्हाडा भरतीसाठी जो सिलेबस आहे या पूर्ण सिलेबसवर आधारित आहेत पहा। मग म्हाडा भरतीसाठी सिलेबस काय आहे, तर म्हाडा भरतीसाठी जीके 50 मार्काला आहे, मराठी 50 मार्काला आहे आणि इंग्लिश सुद्धा काय 50 मार्काला आहे। त्याचबरोबर मॅथ आणि रिझनिंग किती मार्काला आहे, तर ते सुद्धा 50 मार्काला आहे। मग आपले जे टेस्ट सिरीज मधले 200 प्रश्न आहेत त्यापैकी पहा 50 प्रश्न हे जीकेचे असतील, 50 प्रश्न हे मराठीचे असतील, 50 प्रश्न इंग्लिशचे असतील आणि 50 प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे असतील। म्हणजे पूर्णपणे सिलेबसवर आधारित किंवा अभ्यासक्रमावर आधारित अशी टेस्ट सिरीज असणार आहे। याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की म्हाडा भरतीचा पेपर कशा प्रकारे असणार आहे। त्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज घेणं काय अतिशय महत्त्वाचं आहे। आता या टेस्ट सिरीजची किंमत आपण 100 रुपये ठेवली होती, पण त्याच्यात सुद्धा आपण काय केलेलं आहे, जे विद्यार्थी आज घेतील त्यांच्यासाठी आपण 25% डिस्काउंट ठेवलेला आहे। म्हणजे तुम्हाला फक्त 75 रुपये पेड करायचे। आता हे 75 रुपये कसे पेड करायचे, तर आपला 9691141630 हा जो आपला गुगल पे फोन पे नंबर आहे याच्यावरती तुम्हाला गुगल पे किंवा फोन पेला 75 रुपये पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। ओके, लक्षात आलं। याच्या हा जो आपला 9691141630 नंबर आहे याच्यावरती पैसे पाठवून त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। ओके मित्रांनो, धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।